एक मोठी बातमी येते फ्रान्समध्ये शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडलेली आहे। मोडी लिपीतील हस्तलिखित स्वरूपामध्ये ही बखर आहे। या बखरीमध्ये छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ आलेला आहे। नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये काही जुनी कागदपत्र चाळत असताना पुणे येथील इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडलेली आहे आणि याचीच आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या साम टीव्हीवर पाहतोय। फ्रान्समध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडलेली आहे। मोडी लिपीमध्ये ही बखर आहे, हस्तलिखित स्वरूपाची ही बखर आहे आणि या बखरीमध्ये छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ सुद्धा आहे। नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये काही जुनी कागदपत्र ही चाळत असताना अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ही बातमी आहे। फ्रान्समध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडलेली आहे। काय यामध्ये आढळून आलेलं आहे? कोल्हापूरचे अभ्यासक जे आहेत गुरुप्रसाद कानिटकर आणि पुण्याचे अभ्यासक मनोज दाणी यांनाही काही जुनी कागदपत्र चाळत असताना नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये या लायब्ररीमध्ये ही बखर सापडलेली आहे। साधारण 1740च्या दरम्यानची ही बखर असल्याचं बोललं जात आहे। म्हणजे एकूण सर्व आतापर्यंत बखरी मिळालेल्या आहेत। 51 कलमी बखरींचा समावेश यामध्ये असल्याचं बोललं जात आहे। अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज यामध्ये सापडलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीतला अनेक मुद्दे या बखरीमध्ये मांडण्यात आलेले आहेत। तसेच बखरीत महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या संवादाबद्दल सुद्धा लिहिण्यात आलेला आहे। त्यामुळे इतिहास संशोधक किंवा इतिहास अभ्यासक आहेत यांच्यासाठी तर पर्वणीच आहे। मात्र या बखरीतून अनेक गोष्टी ज्या अप्रकाशित आहेत त्या उलगडण्याची शक्यता आहे। निश्चित, धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर या अप्रकाशित बखरीतून अनेक महत्त्वाची माहिती आता समोर येईल असाही अंदाज व्यक्त केला जातोय। मोडी लिपीतील हस्तलिखित स्वरूपातील ही बखर आहे।